हॅलो, मी अपूर्वा हंग्री माइंड रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी थंडी स्पेशल असे एक रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे डिंकाचे लाडू। ते पण अगदी योग्य प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने। चला पाहूया आपण हे लाडू कसे बनवायचे। ते मी सर्वप्रथम कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आपण सर्वप्रथम खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत। खोबरं आपल्याला असं सोनेरी होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर निघून जाईल। जास्त पण आपल्याला काळं करायचं नाही आहे, ते एकदम सोनेरी दिसायला लागलं की आपण ते काढून घेऊया। आणि आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, नाही तर आपलं खोबरं खाली लागेल आणि जळेल। त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे आपलं खोबरं छानपैकी भाजून झालेले आहे खरपूस। आता आपण या खोबऱ्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी इथे थोड्या मेथी घेतलेल्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मेथी कमी जास्त करू शकता। आणि छान आपल्याला मेथी भाजून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरला वाटून ते तुपामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून त्यातला कडवटपणा कमी होईल। त्यानंतर मी इथे मखाने घेतलेले आहे आणि मखाण्याला आपण छान भाजून घ्यायचे, कारण ते नरम असतात, ते थोडे कुरकुरीत होतील, त्याप्रमाणे आपण ते भाजून घेऊया। आणि याला आपल्याला मीडियम गॅसवर भाजायचं आहे। तुम्ही बघू शकता मखाण्याचा कलर पण बदलला आहे, ते भाजलेले आहे। आपण आता ते काढून घेऊया। त्यानंतर मी कढईमध्ये तूप टाकून घेत आहे। तूप आपलं विरघळल्यावरती त्याच्यामध्ये आपण डिंक आता तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। इथे तळून झालेला आपल्याला काढून घेऊया। त्यानंतर आपण कढईमध्ये आता खारीक घेतलेले आहे, मी ते टाकून घेणार आहे। ते पण आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत खारीक। त्याच्या आधी तुम्ही 2-3 दिवस कडक उन्हामध्ये त्या वाळून घ्यायच्या आहे। मी ते 5-1 मिनिटं तुपामध्ये ते परतून घेणार आहेत खारका। तर आपण ते खारका काढून घेऊया। त्यानंतर इथे मी अक्रोड घेतलेले आहे थोडेसे, ते पण आपण या तुपामध्ये तळून घेणार आहोत। अगदी 5-1 मिनिटच आपल्याला ते तळून घ्यायचे आहे। आता आपण हे अक्रोडही काढून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये बदाम टाकून घेऊ। ते पण आपल्याला 1 ते 5-1 मिनिट आपल्याला ते तुपामध्ये परतायचे आहे।
ते आता आपण बदामी आपले परतले आहेत, आपण ते काढून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये काजू टाकून घेऊया. सर्व आपण हे ड्रायफ्रूट्स हे आपण तुपामध्ये तळून घेतो, जेणेकरून त्यातला म्हणजे त्याची टेस्ट पण वाढते तुपामुळे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तुपातच तळून घ्यायच्या आहेत. आपले काजू पण परतलेले आहे, आपण काजूही काढून घेऊया. त्यानंतर इथे मी तीळ पण घेतलेले आहे. तीळ छान आपण परतून घ्यायचे आहे. ते असे तडतड वाजायला लागले तोपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत. तीळ आपले भाजून झालेले आहे, कसं सोनेरी कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. आपण हे तीळ काढून घेऊया. इथे हे सगळं आपलं तळून झालेलं आहे. आता हे आपण सगळ्या गोष्टी आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि त्याची अशी पावडर बनवून घेऊया. बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपल्या सगळ्या गोष्टी दळून झालेल्या आहे. छान तुम्ही बघू शकताय. याच्यात मी खोबरं दळायला घेतलं नव्हतं, ते तसंच टाकलेलं आहे, जेणेकरून त्याचं टेक्स्चर दिसेल आपल्याला थोडं. त्यामुळं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते पण बारीक वाटून टाकू शकता. इथे मी कढईमध्ये 1-1.5 चमचा तूप घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हे आता गूळ टाकून घेऊया. आपल्याला पाक बनवायचा आहे. आणि पाकाला आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे. तो असा गूळ विरघळल्यावरती आपण गॅस बंद करून टाकायचा आहे. इथे मी गूळ पण टाकून झालेला आहे आणि छानपैकी मिक्स पण केलेला आहे. आणि आपण आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडं सुकं वाटतंय, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून तूप गरम करून यामध्ये टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला लाडू बांधायला थोडे मदत होईल तुपाने आणि चांगल्या पद्धतीने आपले लाडू बांधले जातील. तर हे तूप पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान ते तूप सगळीकडे लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आता आपण लाडू बांधून घेऊया. पाहू शकता माझा लाडू बांधून झालेला आहे. तर या पद्धतीने बाकीच्या आपण मिश्रणाचे पण लाडू बांधून घ्यायचे आहे. इथे आपले हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू तयार आहेत. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.